गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज घेऊन आलो आहे धमाकेदार जे मेच्या महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस आहे त्या पावसाच्या ऋतूमध्ये घेऊन आलो आहे आपण पहिल्याच संडेला, जो की वसंतगड. आज मी तुमचा होस्ट राहुल वानखेडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आम्ही सगळे मॉर्निंगला 4ला जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा अंधार होतं सगळं काही. मग तेव्हा आम्ही थोडे फुटेज घेतलेले आहेत, फुटेज चाललोय. आणि या रीतीने आता आपल्याला असं बॅक साईडला गाव दिसतं बघा, कोयना. एवढं जबरदस्त हे गाव दिसतं. आणि अशा रीतीने आमचं सगळं बघून झालेलं आहे. जेवढं काही फुटेज काढतात तेवढे काढलेले आहेत. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. तटबंदीच्या मार्गाने आम्ही आता रिटर्न चाललोय. वसंतगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उमरज आणि कराड यांच्या दरम्यान आहे. वसंतगड आणि तळबीड गाव हे वसंतगडचे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. फायनली आपल्याला लास्ट टाइम म्हणजे नवीन इथं दिसतात पायऱ्या. आता या नवीन दिसायला लागल्या आहेत, बनवलेल्या आहेत इथं. अशा रीतीने काय आता पुढे चाललेली आहे. जो ग्रुप आहे तो पुढे चाललाय. गाडी वगैरे खाली पार्क केलेली आहे आणि काही सुरुवात केली जायला. मॉर्निंगला एक्झॅक्ट 4ला चालू केलं होतं आम्ही चढण्यासाठी वसंतगड. अजून चढतो 8 तासाचा रूट आहे. पब्लिक बघा मागं राहिली. हे असं गाव दिसतं तळबीड. आपल्याला वसंतगडावर वर चढायचं आहे. थोडा वेळ आहे, चला चढूया. तर तळबीड गावापासून थोड्या अंतरानं पुढे आल्यानंतर आपल्याला थोडंसं रेस्ट घेण्यासाठी सगळे थांबलेले आहेत. इकडे अमोल साहेब थांबले, इकडे शिर्के साहेब मागं बघा, एकदा हात द्या. शिर्के साहेब जरा श्वास घेत आहेत आणि बाकीचे पण घेत आहेत. फायनली आपण 4ला तळबीड गावापासून चालू केलं होतं. आणि आत्ता आपण पोचलो आहे महाप्रवेशद्वाराजवळ पहिला, जो की आपल्याला बघून व्यवस्थित आपल्याला बुरुज दिसतो. आणि थोडा नॉर्मली पाऊस चालू आहे तरी. आणि असं आपल्याला तटबंदी बुरुजाची दिसते. अजून ट्रॅकर्स येत आहेत, मागं पण आहेत आणि येत आहेत. चला आपण विचारूया. वसंतगडाच्या आपण तटबंदी जवळ आल्यानंतर असं आपल्याला एक छानसा बोर्ड लागतो, जो की आपलं स्वागत करतो. हे आपल्याला तटबंदी दिसते. जवळ येऊन पोचलोय. हे मंदिर आहे आपल्याला, तर बघूया कुठलं मंदिर आहे. आता येऊन पोचलो आपण पहिलं प्रवेशद्वार, जे की चंद्रसेन गणेश मंडळ म्हणून आहे. असा बोर्ड लागला आहे. तिथपर्यंत येऊन पोचलो. आणि आता माझ्या बाबू बघू शकतो कातळात कोरलेल्या तयार लागतात आपल्याला, जे की एकदम सुंदर अशा प्रकारे दिसतात. मेच्या पहिला पाऊस आपल्याला वसंतगडावर भेटला. अशा रीतीने आपल्याला पाऊस वगैरे लागला आहे, बुरुज वगैरे लागला. तर बघू शकतात. आणि पहिला पट्टा आपण पार केला आहे, वसंतगडात येऊन पोचलेला आहे. तर चला जाऊन वर बघूया. वसंतगडचा बोर्ड लागला आहे ग्रामपंचायत. त्याच्यानंतर आता आपण पुढे आलो. पुढे आल्यानंतर आपल्याला असं त्यांचं मंदिर लागतं एक्झॅक्ट. ते मंदिर बघूया आपण कुठलं आहे. तर कृपया करून गडावर आलं तर आपले जे प्लास्टिक बॉटल्स वगैरे आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक घरी घेऊन जावा रिटर्न. काय आहे योग्य नाही आहे. गडकिल्ले जी आहे शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. तर कृपया करून असं कुठलाही प्रकार करू नका. उघडतंय ना. फायनली आम्ही वसंतगडावर आलेलो आहे. अरे आगे देखो, अरे आगे, अरे माय गॉड. तर अशा रीतीचा असा वसंतगडाचा प्रवास आमचा चालू आहे. तर अशी फुल शील्ड प्रोटेक्शनने चालू आहे. आमच्या मागे भाऊ, तुमचं नाव सांगा भाऊ, पत्रकार. नाव सांग लवकर. माझं सोहम शिंदे आमच्या बरोबर आहेत. जे कॅमेरामॅन आहेत, नाही छत्रीमॅन आहेत. आणि आमच्या बरोबर आहेत अमोल सर, हे छत्रीमॅन. आचार रीतीने आम्हाला कार्यक्रमाच्या घेऊन चालले आहेत. तरी खूप 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 आमचा हा निसर्ग छळ करतोय. इसवी सन 1659 मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतले. मसूरचे पूर्वपार जहांगीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेने चाकरी केली, अर्थात महाराजांना विरोध करणे त्यांना भागच पडले. महादजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफजल खानाच्या संगती प्रतापगडाच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजांनी दानादाना उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांच्या हत्ती गवसले. महाराजांनी त्यांचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. यात महाराजांचा 8-10 वर्षाचा मुलगा होता, ज्यांनी जिजाऊ साहेबांनी यांना आजीच्या मायेप्रमाणे आपला सांभाळ केला, त्यात शहाणा केला व ते स्वराज्यात सामील झाला. आपण गड वगैरे बघितल्यानंतर समाधी वगैरे बघितले. आता आपण जाऊया जे गोमुख आकाराचा दरवाजा आहे त्याकडे जाऊया. तर बघूया एक्झॅक्टली काय दिसतंय. तिथून तळ बघितलं आपण.
स्थळ बघितल्यानंतर माझ्या मागं हा सगळा पठार दिसतो. पठार दिसल्यानंतर एक्झॅक्ट आपल्या मागं जो आहे आता आपल्याला बघूया. आपल्याला लागला आता गोमुख आकाराचा दरवाजा. त्या दरवाजाला बघूया. बाकी सगळं तटबंदी वगैरे बघितली. आता दरवाजा बघूया. दरवाजाला जाऊ आपण. आता पाऊस पण चालू आहे तरी शर्यतीने दरवाजा कव्हर करूया आपण. हा आहे पश्चिम दरवाजा, नायकाबाद दरवाजा म्हणतो त्याला, जो गडकिल्ला संवर्धन हे जिथे असं एक लिहिलेलं बोर्ड आपला हा दरवाजा लागला. हा दरवाजा आत्ताची कंडिशनमध्ये आहे. वातावरण आलेलं आहे. हे सगळं पठार आहे आणि आमच्यावर आलेली ही सगळी मंडळी. चला परत जाऊन बघूया. आपल्याला आवाज किती क्लिअर येईल काय येईल मला माहीत नाही, पण तरी मग काढून बघूया. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते. प्रवेशद्वार, गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडीमाराने भग्न केले आहे. गणेशाची मूर्ती आत जाताच डाव्या हातास एक घुमटीत गणेशाची मूर्ती दिसते. चंद्रसेन महाराजांचे मंदिर, येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर गडाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रीला दुसऱ्या 15वाड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बांधीचे आहे. अनेक गावात चंद्रसेन देवाची यात्रा भरवली जाते. तर आता आपण आलो पश्चिमी बुरुज, जो की पश्चिम बुरुज आपल्या मागे बुरुजाला आले. पश्चिम दरवाजा आपला कव्हर करून झालाय. आता आपण पश्चिम बुरुजाकडे जाऊ. पश्चिम बुरुजाची जर अवस्था बघितली तरी अवस्था म्हणजे बऱ्यापैकी आहे. जर बघू शकतो आपण अशा अवस्थेत दिसतो आपल्याला. तरी आपण गुरुवनगड सकाळी मॉर्निंगला काहीतरी 4:30ला आपण स्टार्ट केला होता चढण्यासाठी. तर असा बुरुज दिसतो आपल्याला. याची अवस्था आता खूप पडझड झाली आहे. काही ठिकाणी किती मोठे मोठे दगड लावलेले अशाच्यावरून दिसतं आपल्याला. काहीतरी अवशेष दिसतं आपल्या तटबंदीचे किंवा बोट्याचे किंवा बुरुजांचे. बघूया. तर मोस्ट ऑफ आपला जो वसंतगड हा कव्हर झालेला आहे. नॉर्मल राहिला फक्त बुरुज वगैरे. गावाचं वातावरण असं दिसतं. इकडे कोयना नदी आहे असं म्हणतात. अशा रीतीने पश्चिम गडापासून पश्चिम जो गेट आहे पश्चिम गेट जो आहे किंवा पश्चिम बुरुजापासून दिसणारा असा आपल्याला वसंतगड गाव म्हणून आहे. हे जे वसंतगड गाव आहे आणि इकडे कोयना नदी आहे. या साईडला जे मी तुम्हाला दाखवतो इकडे कोयना नदी आहे. आपला हे सगळं पठार दिसतं जे त्या ठिकाणी आपल्याला तो बुरुज दिसत होता, पश्चिम बुरुज. आणि इकडे जे मंदिर आहे चंद्रेश्वराचं. आपण आलो आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी, जे गाव आहे त्यांचं तळबीड. या गावाच्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. आणि आता आपण आपल्या मागे बघू शकतात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी. तिथं मध्ये जाऊन आपण बघूया काय काय जर कशा प्रकारे त्यांनी समाधीचे जे काम आहे कसं केलेलं आहे. तर मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे त्यांनी उत्कृष्ट रीतीने ठेवलेलं आहे तसं तुम्हाला दाखवतो. तर चला बघूया आपण. तर या रीतीने आपल्याला ही समाधीचं हे दिसतं बघा. एक छोटं गेट आहे आणि आपल्याला असे बाहेर तोफा दिसतात. एकदम उत्कृष्ट प्रकारे असं काम वगैरे करून ठेवलेलं आहे. हे असं दिसतं बघा आपल्याला. आत्ता आपण आलो आहे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची कराड शहराच्या अलीकडे 13 किलोमीटर अंतरावर वसंतगडाच्या पायथ्याशी असलेले तळबीड गावात हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजीराजे या दोघांच्याही राज्याभिषेक सरनोबतांनी म्हणजे यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता. जसं की मोहिते घराण्यात लष्करी परंपरा होती, ज्यात रणांगणात हेच आपले जीवन मानले जाते. रयतेच्या हिंदवी स्वराज्य संस्थापनाचे कार्यात स्वतःला झोकून दिले होते, जे की शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या बरोबर निष्ठावान आणि सातत्याने सावलीसारखे पाठीशी राहिले. ज्यांनी आपली बहीण सोयराबाई अयोग्य समजावून राज्याचा मोह सोडण्याचा खंबीर उद्देश केला. त्या महाराजांच्या सरसेनापतीच्या मानाचा मुजरा म्हणून ही समाधी साकार झाली. 16 डिसेंबर सन 1687 आदिलशाही सरदार सरजा खान बरोबर वायू युद्धात रणांगणात लढता लढता सरसेनापतींना वीरमरण आले आणि त्यांच्याच एका धगधगत्या यज्ञकुंडात चिरंतर शांत झाले. मराठ्याच्या गौरवशाली इतिहासात समाधीसमोर जेव्हा पुन्हा जिवंत होतो तेव्हा दर्शनात येणाऱ्या प्रत्येक आपणाहून नतमस्तक होताना व आपले जुड होते. असे आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची आपण समाधी बघतोय.
जे की आदिलशाही सरदार जो सर्जा खान होता त्यांच्या युद्धात त्यांना जो दारुगोळा लागून ते मृत्युमुखी पडले होते, अशी ही त्यांची समाधी आपण आता बघतोय. एकदम उत्कृष्ट आणि व्यवस्थितरित्या अशी ही समाधी बनवून ठेवली आहे. ही आता आपण जी बघतोय ही त्यांची समाधी आहे आणि हा असा सभामंडप दिसतो आपल्याला. आणि प्रत्येक जे एका खांबाचे पिलरवर आहे ना त्यांचा एक एक इतिहास लिहून ठेवलेला आहे. जसं की राज्याभिषेकानंतर हंबीररावांनी मोगली सरदार बहादूर खान यांच्या छावणीवर छापा टाकून बऱ्हाणपूरपर्यंतची मुघल मुलूक लुटला, हैराण केली. धरणगावची बाजारपेठ लुटली, नर्मदा पोहती प्रदेश मारला. लवकरच कर्नाटकाचे मोहिते सुरुवातीच्या हुसेन खान मियान यास बुलंदंड पठाण सरदाराचा छुवा उडवून त्यास कैद केले. मोठी झुंज मारून फत्ते केली. हत्ती, घोडी, उंट, खजिना आरपार सापडला. कर्नाटक जिंकून शिवाजी महाराज स्वराज्यात परतल्यानंतर मागे हंबीरराव व्यंकोजी राजे चालून आले. मोठे युद्ध झाले, अगणित रण पडले. व्यंकोजी राजांच्या फौजेचा प्रचंड पराभव झाला. त्यांचे 4000 घोड हत्ती जहाजावरील तसेच त्यांनी 3 सेनानी हंबीररावांच्या हाती पडले. महाराजांचे बंधू त्यास कैद कसे करावे म्हणून हंबीररावांनी व्यंकोजी राजास रणांगणातून जाऊ दिले. अशी आपल्याला ही महाराजांची जी प्रतिमा दिसते, हंबीररावांची प्रतिमा दिसते आणि छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा दिसते. अशा रीतीने प्रत्येक बिलवर त्यांची माहिती दिलेली आहे, ती बघतोय आपण.